लेक से वापस पहा मित्रांनो, असं मीठ आल्यावर तुम्हाला दिसतं गुलमर्ग है, पहलगाम है, सोनमर्ग है। वो गार आपका है आपका नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, सध्या आपण आहोत काश्मीरमध्ये आणि आता सध्या आपण जम्मूवरून निघालेलो आहोत वैष्णवी देवीचं दर्शन घेऊन। आणि तुम्ही पाहू शकता जम्मू काश्मीरमधला हा अद्भुत असा नजारा। आणि प्रवास करत असताना मित्रांनो या घाटामधून एक प्रसन्न असं वाटतंय आणि तुमच्यासाठी आपण ब्लॉग पहा। एकदम जबरदस्त निसर्ग सौंदर्य काश्मीरचं निसर्ग सौंदर्य पाहत हा आनंदीमय प्रवास। तर मित्रांनो, काश्मीर हा भारताचा उत्तर भागामधील एक भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर महत्त्वाचा असा प्रदेश आहे। आणि ऐतिहासिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर काश्मीरमध्ये आपल्याला बरेचसं निसर्ग सौंदर्य पाहायला भेटतं। तर मित्रांनो, प्रवास करत असताना ड्रायव्हरची आपण काळजी घेतली पाहिजे। तर एका ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत, कारण ड्रायव्हरला अशी डुकली लागल्यावानी वाटायला लागलं होतं। त्यामुळे आपण एका हॉटेलवरती थांबलेलो आहोत। मस्त चहाचा आस्वाद आपण घेणार आहोत। मित्रांनो पहा, रोडच्या कडेला घाटामध्ये असं कुठेतरी एक हॉटेल आहे आणि हॉटेलमध्ये एक मस्त गरमागरम चहा मारणार आहेत। चहासोबत थोडाफार नाश्ता खारी वगैरे घेणार आहोत आणि पुढचा प्रवास आपण करणार आहोत। वो गार आपका है आपका एक गोळा घेऊ का तुमचं तोंड कसा काय उधर पंप में डालो के हां, पंप पे डालो। फर्स्ट टाइम बर्फ पाहिल्याच्या नंतर आमच्या मित्राच्या प्रतिक्रिया तुम्ही तर ऐकल्याच। आता आपण मुक्कामी थांबणार आहोत। रूम करत असताना मोबाईलमध्ये चार्ज नव्हती, त्यामुळे काही शूट केलेलं नाही। पण इथं आलं सकाळचं दृश्य पहा मित्रांनो, असं मीठ आल्यावर तुम्हाला दिसतं बर्फ। इथं बघा, बर्फ दाखवतो बघा। भैया यहाँ पर कौन सी जगह अच्छी है देखने के लिए, बताओ। यहाँ निशाद शालामार है, लाल चौक भी है, एक बॉल पार्क भी है, और जी गुलमर्ग है, पहलगाम है, सोनमर्ग है। अच्छा सा ज़्यादा अच्छा कौन सा ठिकाना है यहाँ पे? ये टाउन में क्या ऊपर? हाँ, ये ज़्यादा ठिकाना ये लाल चौक में है। ऐसा क्या? जी, हम यहाँ रुके, ये कौन सा ठिकाना है अभी? ये है ये डलगेट का एरिया। दलगेट का? जी, ऐसा क्या? पहली बार हम घूमने आए कश्मीर के, इसलिए पूछ हाँ बहुत अच्छा किया, एंजॉय करो, कोई बात नहीं। हाँ। चला तर आता आपण श्रीनगरमधून निघूया। इथं बरेच पाहण्याजोगे ठिकाणं आहेत, जसं की दाल लेक तलाव आहे, गुलमर्ग आहे, सोनमर्ग आहे आणि पहलगाम यासारखी इथं भरपूर अशी सुंदर ठिकाणं आहेत। पण आपण आज कोणतं ठिकाण पाहायचं आहे शोधूया। जे जवळचं ठिकाण आहे ते आपण आज पाहणार आहोत। आणि इथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आर्मी दिसते, बाहेर रोडच्या लगत सगळे आर्मीचे लोक आहेत आणि भरपूर असं इथं स्ट्रिक वगैरे जसं पहिलं होतं तसं आहे, पण तुम्हाला पर्यटनासाठी एवढं स्ट्रिक वगैरे नाही आहे। तर आज आपण पाहणार आहोत दाल लेक, जे की इथून जवळच आहे। आपण आता एका ठिकाणी जाणार आहोत आणि तिथून शिकारा जी रायडिंग आहे, शिकारा एक जहाज असतं, एक बोट असते, त्यामध्ये आपण बसून दाल लेक पूर्ण जे सरोवर आहे ते पाहणार आहोत। तर चला पाहूया इथं काही भेटतंय का आपल्याला पाहण्यासाठी। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चला पाहूया। त्याआधी मित्रांनो नजाराना पहा, काय नजारा नाही, काय सौंदर्य मित्रांनो, नुसतं पाहतच राहावं असं सौंदर्य मित्रांनो। तर या ठिकाणी जाऊन आपण जे शिकारा राईड आहे त्याची किंमत वगैरे पाहणार आहोत। आणि हे शिकारा राईड पहा मित्रांनो, पुढील जो ब्लॉग आहे आपण कंटिन्यू करणार आहोत। पुढं भरपूर आपल्याला दाल लेक जे सरोवर आहे ते पाहायला भेटणार आहे। तर मित्रांनो थांबूया आपण इथंच, कारण आपल्याला जे मेन ठिकाण आहे दाल लेक ते इथून थोडं लांब आहे, आम्ही चुकीच्या ठिकाणी आलेलो। तर पुढील ब्लॉगमध्ये आपण ते कंटिन्यू पाहणार आहोत। तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून घ्या। चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये दाल लेक।